नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. असंच काल चालता चालता कोर्टाजवळून गेलो आणि मग असं वाटलं की जे आता व्हिडिओ बघतायत या सगळ्या लोकांचं ऑफिस जे आहे, त्याच्या समोरून मी चाललोय असं मला फील होत होतं. आणि खरंच प्राऊड फील होतं की तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत आहात, चांगल्या पद्धतीने तयारी करतायत, तुम्हाला जो वेळ भेटलेला आहे त्याचा सदुपयोग करत आहात. आणि हे करत असताना बऱ्याचदा असं होतंय, टेलिग्राम वरती असेल की युट्यूब वरती असेल, कुणीतरी येऊन काहीतरी वेगळंच सांगतंय, पुन्हा मानसिकता बिघडते. अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा एक प्रॉपर मार्गदर्शन महासरलच्या माध्यमातून आपण करत आहोत. यामध्येच एक पुढची घटना म्हणजे आपल्याला ऍडमिट कार्ड आलेले आहेत, याच्यावरती काही इन्स्ट्रक्शन सांगण्यात आलेले आहे. या इन्स्ट्रक्शन्स मधल्या महत्वाच्या ज्या काही आहेत त्या गोष्टींवरती थोडीशी चर्चा करूया, जेणेकरून हे जर तुम्ही नाही ऐकलं किंवा बघितलं तर याच्यामध्ये चान्सेस असे होऊ शकतात की ऐन एक्झामच्या दिवशी ऐन वेळेवर गोंधळ होऊ शकतो, तुम्ही केलेली प्रॅक्टिस ही वाया जाऊ शकते. आणि म्हणून थोडीशी काळजी घ्या. शेवट आता इतका वेळ दिलाच आहे तर अजून थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे. ठीक आहे, चला तर जाणून घेऊ नेमकं काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे आपला टाइम टेबल, संपूर्ण वेळापत्रक नेमकं काय सांगतंय हे थोडक्यात जाणून घेऊया. सत्र उपस्थिती, लॅब मध्ये प्रवेश कधी होणार, टायपिंग चाचणी कधी असतात आणि तिथनं निघायचं कधी आहे, या संदर्भात एक ऑथेंटिक जे म्हणतो ना आपण कॉल लेटर वरती जे आलेलं आहे त्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस करूयात. सकाळी 10 AM ची शिफ्ट आहे, त्यानंतर 12:15 ची शिफ्ट आहे, 2:30 ची शिफ्ट आहे. अशा 3 शिफ्ट मध्ये पेपर्स होणार आहेत. पण हे पेपर्स होत असताना ह्या ज्या शिफ्ट आहेत इथे टायमिंग हा जरी आपल्याला उपस्थितीचा प्रेझेंटीसाठीचा टायमिंग 10 दिलेला असला तर ऍडमिट कार्ड वरती असं सांगण्यात आलेलं आहे की याच्या 15 मिनिट अगोदर आपण त्या ठिकाणी उपस्थित असलं पाहिजे. म्हणजे ज्याची 10 वाजेची शिफ्ट त्याने 9:15 वाजता 9:45 तिथे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर दुपारी ज्यांची 12:15 ची शिफ्ट आहे अशा लोकांनी 12 वाजेला तुमचं जे सेंटर असेल त्या सेंटरवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि संध्याकाळी ज्यांची 2:30 वाजताची दुपारची शिफ्ट आहे अशा लोकांनी 2:15 वाजेला तिथं उपस्थित राहावं. ठीक आहे, हा होता बेसिक मुद्दा. यानंतर लॅब मध्ये तुम्हाला एंट्री भेटणार आहे. ज्या वेळेला उपस्थित टायमिंग दिलेला आहे त्याच्यापेक्षा 20 मिनिटं प्लस करून तुम्हाला लॅब मध्ये एंट्री मिळेल. म्हणजे 10:20 तुम्हाला एंट्री मिळणार आहे. 11 वाजेला तुमची टायपिंग टेस्ट स्टार्ट होईल आणि 11 ते 11:15 या 15 मिनिटांच्या दरम्यान जो पहिला 5 मिनिटांचा वेळ असेल तो तुम्हाला भेटेल, ज्यामध्ये तुम्हाला जे टेस्टिंग आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं जो आहे तो अप्रोप्रिएट टाइम भेटणार आहे टायपिंगच्या टेस्टसाठी. आणि 12:15 वाजता म्हणजे 11:15 ते 12:15 एवढा 1 तास याच्यामध्ये प्रिंट आउट काढणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये असतील, ज्याच्यावरती सिग्नेचर वगैरे तुमची असणार आहे. अशा पद्धतीने सेम पॅटर्न बाकीच्यांचा पण असणार आहे. आता येऊ आपण पुढच्या मुद्द्यावरती. सगळ्यात महत्वाचं दिनांक, जो काही डेट वगैरे असेल, जे टाइम असेल, असे तुम्हाला तुमच्या सेंटर कॉल लेटर वरती डेट आणि तुमचा टायमिंग जो आहे 10 मिनिटाचा तो त्या ठिकाणी मेन्शन केलेला असेल. सोबत सोबत जे पण केंद्र कोड आहे, सेंटर जे कोड असेल तुमचा, जसं की इथं 5105 जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजेच MGM मधलं JNSC जे आहे ते सेंटर या ठिकाणी आपण बघू शकतो. यानंतर जर मी म्हटलं समजा साधारण ज्यांचा 2:30 वाजताचा पेपर आहे या लोकांना 2:15 वाजता त्या ठिकाणी एंट्री आपल्याला उपस्थित राहायचंय. सोबत सोबत रिपोर्टिंगची अंतिम वेळ ही 2:30 असणार आहे शार्प. आणि टायपिंग टेस्ट साठी साधारण 10 मिनिटांचा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. यानंतर जर मी म्हटलं इथे तुमचा युजर ID आणि पासवर्ड दिलेला असेल, जो उमेदवार असेल त्याने काय करायचं आहे, संगणक स्क्रीनवर दिलेल्या योग्य ठिकाणी आपला युजर ID आणि पासवर्ड हा प्रॉपरली त्या ठिकाणी टाकायचा आहे, ऍड करायचा आहे. यानंतर मूळ प्रवेश पत्र, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आपल्याला प्रवेश पत्र किंवा डॉक्युमेंट नेमके काय काय लागतील, एक्झामच्या दिवशी आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे, ही अनिवार्य कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॉल लेटर जे आहे त्याची प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मग काही जणांचं म्हणणं असतं सर कलर प्रिंट लागते का? कलर प्रिंट असू द्या किंवा ब्लॅक अँड व्हाईट असू द्या, पण ती ओरिजिनल प्रिंट जी असते ती तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं. ठीक आहे. कलर पण चालेल, ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालेल. ठीक आहे. या सोबत सोबत तुमचं मूळ ओळखपत्र, मग त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी चालेल. पुन्हा एकदा बघा, आधार कार्ड ज्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण असेल ते डॉक्युमेंट लागेल. आधार कार्ड चालेल किंवा पॅन कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा चालेल. सोबत मतदार ओळखपत्र जे असतं ते सुद्धा चालेल, इलेक्शन कार्ड ज्याला म्हणतो, किंवा यापैकी कोणतंही एक चालेल. मी म्हणाल की आपण सेफ साईड 2-2 कमीत कमी याच्यातले आधार कार्ड असेल सोबत पॅन कार्ड ठेवा, किंवा आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग असे कोणते पण 2 मिनिमम डॉक्युमेंट या ठिकाणी ठेवा. आता दुसरा मुद्दा येतो
महिलांच्या बाबतीत ज्यांचं आडनाव चेंज झालेलं आहे अशा लोकांसाठी जर म्हटलं, समजा तुमचं जर आडनाव डॉक्युमेंटवरती वेगळं असेल, म्हणजे आधार कार्डवरती वेगळं नाव आहे आणि तुमचे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत त्याच्यावरती वेगळं नाव आहे, तर अशा केसमध्ये याच्यासाठी नावात बदल असलेलं एक राजपत्र, एक गॅझेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट सोबत आणणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. सो या ठिकाणी या दोन्हीपैकी एक गोष्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे अजूनही ह्या गोष्टी नसतील याला एक तर ऍफिडेव्हिट करून घ्या, किंवा गॅझेटवालं राजपत्र जे आहे ते, किंवा विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट जर नसेल तर मग गॅझेट करून घ्या, किंवा एखादं ऍफिडेव्हिट करून घ्या ज्याच्यावरती बॉन्डवरती की ज्याच्यावरती मेन्शन असेल, हा शिक्का असेल आणि ज्याच्यावरती मेन्शन असेल की दोन्ही नावं माझे सेम आहेत म्हणून. ठीक आहे. हे एक महत्वाचं. आता डूज अँड डोंट्स, यामध्ये डूज वाले प्रकार आपण बघितले, काय कागदपत्र असावे ते बघितले, काय करू नये, कशाची मनाई आहे ते बघूया. स्मार्टफोन, मोबाईल फोन तुमचे चालणार नाही, स्मार्ट वॉच चालणार नाही, डिजिटल वॉच चालणार नाही, मायक्रोफोन, ब्लूटूथ उपकरणे आणि कॅमेरा यांच्यापैकी कोणतीही एखादी गोष्ट चालणार नाही. ठीक आहे. यापैकी कोणतीही वस्तू, याच्यापैकी एखादी वस्तू जर आपल्याला सापडली तर उमेदवाराला परीक्षेतून तात्काळ डिबार केलं जाईल, बाद केलं जाईल, आणि वैयक्तिक वस्तू सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या तुम्हाला कक्षाच्या बाहेर ठेवाव्या लागतील. आता बऱ्याचदा असं असतं की ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये जाताना आपल्या सवयीनुसार आपली घड्याळ असेल, आपण घड्याळ सोबत घेऊन जातो, मेटलवालं काही चालत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याचदा बेल्ट वगैरे जे आहेत त्यामध्ये सुद्धा मेटल असतं, तेवाला सुद्धा तुम्हाला बाहेर ठेवावं लागतं. सो जेवढ्या पण तुमच्या काही वस्तू असतील, कानातले, नाकातले, हातातले, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिवशी ते जे आहे ते जे बॅन केलेलं आहे ते मेटलवाला वगैरे जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला चालणार नाहीये. त्यामुळे थोडंसं साधं जा, त्या दिवशी जरा कमी मेकअप करा, आणि प्रॉपरली एक मेकअप तुमचा हाच असला पाहिजे की चेहऱ्यावरती स्माइल ठेवा आणि डोकं एकदम शांत ठेवा. ठीक आहे. ह्या पद्धतीने उपकरणे जे आहेत ते या ठिकाणी अवॉइड करायचे. आता काही सूचनांचं पालन आहे, परीक्षा कक्षातील काही नियम त्यांनी सांगितलेले आहे. हे नियम का सांगितले गेले, कारण मुलं अशा पद्धतीने वागतात आणि त्यामुळे त्रास होतो म्हणून हे सांगितलंय. सगळ्यात पहिल्यांदा संवाद टाळा. संवाद टाळा म्हणजे काय, इतर उमेदवारांशी कोणत्याही प्रकारे बोलण्यास किंवा संपर्क साधण्यास सक्त मनाई आहे. बऱ्याचदा असं होतं की सेंटरला बसतोय, मग टाइमपास करायचा आहे, काय करायचंय, एंट्री केली की मग आजूबाजूला कोणीतरी भेटतात, मग त्यांना विचारतात तुम्ही कुठले, तुम्ही कुठून आले, काय आले, कशा पद्धतीने आले, तयारी झाली आहे का. बिलकुल काही बोलू नका, एकदम डोकं शांत ठेवा. बऱ्याचदा असं असतं की ही जी बॅटल आहे, तुम्ही रणांगणात चालले आणि तुमची जी सायकोलॉजी असते ती ह्या सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर ती खराब होते, म्हणून ते थोडंसं टाळा आणि शांततेत तुम्ही तुमचा विचार करा, रिवाइज करून घ्या, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं या थोडासा विचार करा, आणि थोडं डोकं त्या ठिकाणी शांत ठेवा. कुणाशीच संवाद करू नका, कोणी काहीही विचारलं तरी पण त्याला उत्तर देत बसू नका, स्माइल द्या आणि शांत राहा. ठीक आहे. सेम याच पद्धतीने जागा सोडू नका. तुम्हाला जी जागा देण्यात आलेली आहे ती जागा कोणत्याही प्रकारच्या कारणास्तव सोडायची नाही. सूचनांचे पालन करा. पर्यवेक्षकांच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे खूप जास्त आवश्यक आहे. जर या नियमांचं उल्लंघन आपल्याकडून चुकूनही झालं तर ह्या ठिकाणी आपल्याला या परीक्षेमधून बाद केलं जाऊ शकतं, म्हणून थोडीशी काळजी घ्या. काही लोकांचे प्रश्न आहेत की एरो कीज संदर्भात काय केलं पाहिजे, काय नाही. याबद्दल मी एकच सांगाल की जी सवय आपल्याला आहे की एरो कीजचा वापर करून बऱ्याचदा आपण करेक्ट करण्यासाठी जातो, तर मी असं सजेस्ट करेल की थोडंसं याची काळजी घ्या. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की राईट साईडला किंवा परत येण्यासाठी जे आहे तर आपल्याला त्या ठिकाणी बंदी असते किंवा परत येता येत नाही, तर ते थोडीशी काळजी घ्या. ऐन वेळेवरच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांमध्ये कोणते कीज बंद असतील, कोणते कीज चालू असतील, हे सगळं सांगितलं जाईल. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सगळं डिटेलमध्ये बोललेलो आहे, तो एकदा बघितला नसेल तर बघून घ्या, अजून लक्षात येऊन जाईल. ज्या पण सूचना आहेत ह्या व्यतिरिक्त त्या सगळ्या सूचना या परीक्षे संदर्भातल्या ह्या मला या ठिकाणी द्यायच्या होत्या, त्या पद्धतीने दिलाय. आता एकच गोष्ट फक्त सांगाल की बॅटल जवळ आहे, उद्या आणि परवा 1-2 दिवसांचाच वेळ आहे. त्या 2 दिवसांमध्ये आज उद्यामध्ये सगळ्याच्या सगळं जेवढं झालेलं आहे त्याच्यावर विचार करत बसू नका. एकदम निवांत राहा, चिलपिल राहा. मॉक टेस्ट, मॉक ड्रिल काहीच करू नका. आज आणि उद्या आता रिस्क घेऊ नका, एकदम शांततेत पेपर देण्यासाठी जा. जेणेकरून काय की आपण शांत डोक्याने जेवढं चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो तेवढं किऑसवाल्या डोक्याने किंवा गोंधळ असलेल्या डोक्याने करू शकत नाही. म्हणून थोडंसं फोकस ठेवा आणि शांततेत या ठिकाणी राहा. 2 दिवस काही जास्त लोड घेऊ नका. या व्यतिरिक्त बऱ्याचदा असं होत आहे की टेलिग्राम असेल, युट्यूब असेल, भरपूर साऱ्या अफवा येत आहेत, अचानक काहीतरी नवीन बॉम्ब पडतायत. ताण घेऊ नका, जे काही होईल ते सगळ्यांचं सारखं होणार आहे.
जर अचानक पेपर ऑन स्क्रीन आला तर काय करायचं, ताण घेऊ नका, दोन्ही पण गोष्टी आहे. एक तर तुम्हाला समोर बघून टाईप करायचंय किंवा बाजूला ठेवून टाईप करायचंय. या दोन प्रकारांपैकी एक काही ना काहीतरी होणार आहे. याच्या डायरेक्ट बदल होणार नाहीये. हे दोन बदल होतील, ह्या दोन पैकी एखादं काहीतरी राहील. मग जे असेल त्याला सगळ्यांना सारखं असणार आहे, तुम्हाला एकट्यासाठी तर नाही ना. त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा ताण घेऊ नका, पॅनिक होऊ नका. एकदम निवांत तुमची जी प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मस्तपैकी पेपर द्या. ठीक आहे. तुम्हाला अजूनही वाटतंय सर मला लई टेन्शन येतंय, मला काही समजत नाहीये, याबद्दल तुम्हाला जे डाऊट्स असतील ते डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्याच्याबद्दल तुम्हाला जर गरज पडली तर तसं लाईव्ह मध्ये सुद्धा आपण एखादं सेशन घेऊ, ज्यामध्ये आपल्याला निखळ गप्पा मारता येतील आणि सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील त्याबद्दल क्लॅरिटी घेता येईल. तुमची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा काही वाटतंय तर. आणि आय एम ऑलवेज विथ देअर, तुमच्या सोबत मी नेहमीच असणार आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स वाटतायत ते तुम्ही शेअर करा आणि त्याबद्दल आपण सोल्युशन्स नक्की बघूयात. उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.